राज्य सरकारने लाडकी बहीण या योजनेचे पैसे बँकेच्या अकाउंटमध्ये टाकले, मात्र जिल्ह्यातील अनेक महिलांचे केवायसी न केल्यामुळे अनेक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती होताना दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की हे बँक ऑफ बडोदा, या बँक ऑफ बडोद्यामध्ये देखील आज ही गर्दी जी आहे ती कायम आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती होताना दिसून येत आहे। राज्य सरकारने महिलांसाठी 2 हप्त्याचे पैसे म्हणजे 3000 रुपये अकाउंटमध्ये टाकलेले आहेत, मात्र अनेक महिलांकडच्या अकाउंट जे आहे ते केवायसी नसल्यामुळे बंद झालेले होते। त्यामुळे या महिलांना केवायसी करणं आता अनिवार्य झालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ते महिलांची होती आहे। सकाळपासून रांग लावून या महिला जे आहेत त्या बँकेच्या बाहेरच बसून राहत असतात आणि बँक जर सुरू झाल्यानंतरच या महिलांना केवायसी करण्यासाठी मोठी जी गर्दी आहे ती करावा लागत असते। एकंदरीतच खाजगी जे सेंटर आहे त्यांच्याकडनं या केवायसी करण्यासाठी 50-50 रुपये आकारणी केली जात असते, तर बँकेकडनं फ्री मध्ये करण्यात येत आहे। परंतु मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत असल्याने महिलांना याचा मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। जितेंद्र पैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।